तसं काही करण्याची लवकर हे वेळ मागताय ना, आता काय करणार आपण आपल्या स्थितीत राहू. नाही, आपण आपल्या स्थितीत आहे, काय अडचण नाही. सोमवारपर्यंत आम्हाला एक वेळ द्या, त्याच्याप्रमाणे आणखी तुम्हाला दुसरा पण अजून वरिष्ठांची पण अजून अहवाल येतील, त्यांची प्रकल्प अधिकाऱ्यांची अहवाल येतील, तिथे आपण स्टाफ पाठवून त्यांच्याकडनं काय अहवाल येईल. सगळ्या गोष्टीला वेळ लागणार आहे. आता एकदम या गोष्टी ॲट ए टाईम किंवा गेल्यावर कामातलं होणार नाही. रक्षण करणं हे आमचं शोकांकित आहे. आम्ही सेंट्रल किचनवर गुन्हा दाखल करायची मागणी करतोय. आम्ही त्या मुख्याध्यापिकेवर करतोय, त्या अधीक्षकावर करतोय, प्रकल्प अधिकाऱ्यांवर करतोय, तिथं जी नियंत्रण समिती आहे त्यांच्यावर. त्याच्यानंतर त्यांनी जी एक महिलांची कमिटी केली होती, ज्यांनी खोटे म्हणजे अहवाल दिलेत, एकावरही गुन्हा दाखल होत नाही. एकावर पण नाही. तुमचं म्हणणं काय नक्की? आमचं म्हणणं आता मगाशी मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करून प्रकल्प अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करणार असं आम्हाला सांगितलं गेलं. आम्ही त्यावर झालं की ठीक आहे, चौकशी आणती प्रकल्प अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी होणार हे आम्हाला माहिती होतं. पण आता कळते का अजूनही नाही, अजूनही आम्हाला चौकशीच. आमचा मुद्दा असा होता की ॲटलिस्ट त्या मुख्याध्यापिकेवर तरी तुम्ही तो गुन्हा दाखल करा, तो पण होत नाही. तर मागणी काय तुमची? आमची मागणी तर आम्ही अर्ज दिलेला आहे. संबंधित प्रकल्प अधिकारी, त्यानंतर सेंट्रल किचनचे जे संचालक आहेत तिथे ते, त्यानंतर त्या मुख्याध्यापिका, त्यानंतर त्या अधीक्षक, या सगळ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत ही आमची मागणी आहे. प्रशासनाचं काय उत्तर आलं? प्रशासनाचं उत्तर येतं आहे की यासाठी आम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांची आम्हाला परवानगी येणं आवश्यक आहे. आपण आता त्यांची तब्येत देखील खालावत चाललेली आहे, त्यांचा देखील विचार केला पाहिजे ना. नाही, करतोय ना, आम्ही पण विचार करतोय ना, त्यांचा विचार करतोय. ज्या गोष्टीसाठी आम्ही इथं बसलोय तीच गोष्ट होणार नसेल तर काय, ती गोष्ट व्हायला पाहिजे. सर काय आता कसा तोडगा काढणार आहे या सगळ्यावर, यांची इतर भूमिका ठाम आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे त्यांची मागणी आहे त्या संदर्भामध्ये सर्व जबाब घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये परवानगीचा विषय असेल तर परवानगी जी आहे म्हणजे पुन्हा CRP 797 प्रमाणे जे शासकीय अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे, हे सुद्धा गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी आज आम्हाला अर्ज दिलेला आहे. ज्या त्यांच्या उपोषणाला बसले तेव्हापासून त्यांच्या याच्यामध्ये बोर्डवर सुद्धा असं कुठलं नाही की त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची अपेक्षा केली. त्यांच्या विभागाने प्रदीप देसाई यांचा जो विभाग आहे, प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांच्या अपेक्षेसाठी ते इथं उपोषणाला बसले होते. परंतु आज संध्याकाळी त्यांनी आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायसाठी आग्रह धरलेला आहे. आणि त्यासाठी आम्हाला चौकशी करणे, त्याच्यामध्ये कायदेशीर मार्गदर्शन घेणे, या सर्व गोष्टीला वेळ लागणार आहे. उद्यासुद्धा रविवार आहे, सुट्टी आहे आणि सोमवारी त्यामध्ये आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी काय करता येतील. तर रविवारी सोमवारी असं 2 दिवस मुदत दिली तर आम्ही योग्य त्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. आणखी त्यांना दुसरा पर्याय असा आहे की ह्याच्यामध्ये जर त्यांचा आग्रह आहे की ॲट्रॉसिटी बसते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, तर त्याच्यामध्ये मान्य न्यायालयामध्ये सुद्धा ते त्यामध्ये 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करू शकतात. दुसरी गोष्ट, आता त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. डॉक्टरांनी तसा अभिप्रायसुद्धा आम्हाला दिलेला आहे. तर आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी उपोषणस्थळीसुद्धा त्यांनी लावून त्यांचं उपोषण चालू ठेवावं, त्यांचा लढा चालू ठेवावा. परंतु त्यांच्या जीवाशी कुणी खेळू नये किंवा त्यांचे समर्थक असतील त्यांनीसुद्धा त्यासाठी त्यांना आग्रह धरू नये की सलाईन लावू नये. त्यांनीसुद्धा त्यांना विनंती करावी की सलाईन लावावं आणि त्यांचं जीवाचं रक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. आजकालचं आपली जी प्रतिकारशक्ती असते किंवा आपली ताकद असते शरीराची, प्रत्येकाची वेगवेगळी असते. अचानक काय झालं तर त्याचा ठपका प्रशासनावर होऊ शकतो. त्यासाठी जे सर्व त्यांची मदतनीस आहे किंवा सहकार्य आहे त्यांनी या कामी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांच्या जीवाचं रक्षण करावं. आणि त्यासाठी आम्ही जे काय पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आज जो अर्ज दिला आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची चौकशी करून योग्य ते निष्कर्षापर्यंत त्यांना पोचू. आणि त्याच्यामध्ये जर ॲट्रॉसिटी बस असतील तर त्यांनी पुन्हा आणखी ते सोमवारी डायरेक्ट 156(3)चा अर्ज दाखल करावा आणि तो त्याप्रमाणे
आम्ही त्यांची जर आदेश दिले ना मान्य न्यायालयाने तर त्याच दिवशी मग दाखलसुद्धा होऊ शकतो. परंतु आमच्या पोलीसच्या कारवाईमध्ये आम्हाला त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी, बाकीचे स्टेटमेंट, सर्व पुरावे, यांनी दिलेले पुरावे, त्या जे पुराव्याच्या अनुषंगाने चौकशी करणं, त्या सर्व बाबी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला वेळ मिळणे आवश्यक आहे.